प्रकरण 8. नवे विचार, नवी दृष्टी. इंग्रजांच्या राजवटीत पाश्चात्य शिक्षण पद्धती भारतात सुरू झाली. देशात नवनव्या कल्पना व विचार येऊ लागले. भारतीय समाजातील जातीभेद, स्त्री पुरुष विषमता म्हणजेच स्त्री पुरुषांमधला भेदभाव, सतीची चाल, बालविवाह अशा अनिष्ट चालीरीतींमुळे भारतीय समाजाची प्रगती खुंटली होती. ही स्थिती बदलण्यासाठी आधुनिक शिक्षण घेतलेल्या भारतीय विचारवंतांनी प्रयत्न सुरू केले. त्यातून समाज सुधारणा चळवळीची सुरुवात झाली. राजा राम मोहन रॉय. मित्रांनो, भारतातील समाज सुधारणा चळवळीचे राजा राम मोहन रॉय हे आद्य प्रवर्तक होते. यावर आधारित प्रश्न आहे, राजा राम मोहन रॉय भारतातील टिंबटिंब चळवळीचे आद्य प्रवर्तक होते? उत्तर आहे, राजा राम मोहन रॉय भारतातील समाज सुधारणा चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. त्यांनी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन या धर्मांचा अभ्यास केला होता. सर्व धर्मांची शिक्षण सारखीच आहे असं त्यांचं ठाम मत होतं. बालविवाह, सतीची चाल या अनिष्ट रूढींवर त्यांनी प्रखर टीका केली. त्यांच्या प्रयत्नाने इसवी सन 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने सतीची चाल कायद्याने बंद केली. भारतातील शिक्षण पद्धतीत बदल केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही असं त्यांना वाटे. त्यांनी पाश्चात्य शिक्षणाचा पुरस्कार केला. आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी ब्राह्मो समाज ही संस्था स्थापन केली. समाजाला त्यांनी समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. यावर आधारित प्रश्न आहे, राजा राम मोहन रॉय यांनी समाजाला कोणता संदेश दिला? उत्तर आहे, राजा राम मोहन रॉय यांनी समाजाला धार्मिक समानतेचा व बंधुभावाचा संदेश दिला. राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हणतात. जनक म्हणजे पिता. गोपाळ हरी देशमुख. प्रभाकर या साप्ताहिकात गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने लेखन करत. आधुनिक शिक्षणातून समाज सुधारणा घडेल असा त्यांचा विश्वास होता. समाजातील जातीभेद,
धर्मभोळेपणा यांवर त्यांनी टीका केली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. पूर्वीच्या काळात मुलींची लग्न खूप लहान वयात व्हायची आणि शिवाय त्यांचे नवरे त्यांच्याहून किमान 30 ते 40 वर्षांनी मोठे असायचे. नवरा वारला तरी मुलीचं वय खरं लहान असायचं, पण तिला पुन्हा लग्न करण्याची परवानगी नव्हती. याला गोपाळ हरी देशमुख यांनी विरोध केला आणि विधवा विवाहाचा पुरस्कार केला. वाचनालयाची चळवळ त्यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. यावर आधारित प्रश्न आहे, वाचनालयाची चळवळ टिंबटिंब यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. उत्तर आहे, वाचनालयाची चळवळ गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रभर सुरू केली. आपल्या देशात तयार होणारा मालच वापरावा असा त्यांचा आग्रह होता. स्वामी दयानंद सरस्वती समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तीपूजा यांना विरोध करणारे स्वामी दयानंद सरस्वती हे थोर विचारवंत होते. बालविवाह, जातीभेद याला त्यांनी प्रखर विरोध केला. यावर आधारित प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या गोष्टींना प्रखर विरोध केला? उत्तर आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी समाजातील बालविवाह, जातीभेद यांना प्रखर विरोध केला. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आहे असं त्यांचं मत होतं. आपले विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी आर्य समाज या संस्थेची स्थापना केली. महात्मा ज्योतिराव फुले महात्मा फुले यांनी समाज सुधारणांचे विचार मांडले. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावं म्हणून पुण्यात शाळा काढल्या. सर्व लोकांना आधुनिक शिक्षण मिळावं असा त्यांचा आग्रह होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत असावं अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली. यावर आधारित प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी सरकारकडे कोणती मागणी केली? उत्तर आहे, महात्मा फुले यांनी सरकारकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत असावं अशी मागणी केली. सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन करून त्याद्वारे त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुभाव
ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. देशाचं ऐक्य व स्वातंत्र्य यांसाठी सामाजिक समता आवश्यक असल्याचं सांगितलं. आपल्या लिखाणातून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. म्हणजेच शेतकऱ्यांवर होणारा अन्याय त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या. समाजाच्या विरोधाला न जुमानता मुलींना शिकवण्याचं कार्य त्यांनी केलं. अनाथ बालकांचं संगोपन केलं. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचं कार्य चालू ठेवलं. सर सय्यद अहमद खान. मित्रांनो, मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सर सय्यद अहमद खान यांनी मोलाची कामगिरी केली. त्या काळच्या मुस्लिम समाजात पाश्चात्य शिक्षणाचा अभाव होता. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी या शिक्षणाची गरज आहे हे त्यांनी पटवून दिलं. मुस्लिम स्त्रियांनी पाश्चात्य शिक्षण घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. त्यांनी अलीगड इथे शिक्षण संस्था स्थापन केली. यावर आधारित प्रश्न आहे, सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी टिंबटिंब येथे शिक्षण संस्था स्थापन केली. उत्तर आहे, सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी अलीगड येथे शिक्षण संस्था स्थापन केली. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे हे समाज सुधारणा चळवळीत अग्रभागी असलेले, म्हणजेच अगदी पुढे असलेले विचारवंत होते. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षणाचं महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिलं. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी ते सतत झटले. भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. यावर आधारित प्रश्न आहे, न्यायमूर्ती रानडे यांचा कोणता आग्रह होता? उत्तर आहे, भारतात औद्योगिक प्रगती व्हावी असा न्यायमूर्ती रानडे यांचा आग्रह होता.
स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी सर्व जगाला मानव जातीच्या सेवेचा संदेश दिला. दीन दुबळ्या लोकांना मदत करणं, मानवाची निस्वार्थीपणे सेवा करणं हाच खरा धर्म आहे, अशी त्यांची शिकवण होती. निस्वार्थीपणे सेवा करणं म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांची सेवा करणं. अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. जातीभेदाला विरोध केला. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या आपल्या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. यावर आधारित प्रश्न आहे, ताराबाई शिंदे यांनी टिंब या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. उत्तर आहे, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली. अनिष्ट रूढी, परंपरा यांवर टीका केली. स्त्रियांची दुःख दूर व्हावीत, त्यांना समाजात मानाचं स्थान मिळावं, असे विचार त्यांनी मांडले. पंडिता रमाबाई. स्त्रियांची स्थिती सुधारण्याच्या कार्यात पंडिता रमाबाई यांनी महत्त्वाचं कार्य केलं. बालविवाहास त्यांनी विरोध केला. विधवा विवाहास प्रोत्साहन दिलं. विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. यावर अपेक्षित प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था का स्थापन केली? उत्तर आहे, विधवा स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. समाज सुधारणेचे असेच विचार पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेशलिंगम पंतलू, गोपाळ गणेश आगरकर, नारायण गुरु, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज इत्यादींनी मांडले. आधुनिकता व मानवता या मूल्यांवर ही सुधारणा चळवळ आधारित होती. त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झालं. त्यातूनच राष्ट्रीय चळवळीचा उदय झाला.